विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदार प्रवीण दटके यांनी नागपूर जिल्हा रुग्णालयाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला। त्यांनी सभागृहात सांगितलं की मानकापूर भागात जिल्हा रुग्णालय 2012 साली मंजूर झालं होतं आणि 2018 मध्ये रुग्णालयाच्या बांधकामासाठी कार्यादेश देखील जारी करण्यात आला होता। मात्र मंजूर झाल्याच्या 13 वर्षांनंतरही हे रुग्णालय सुरू होऊ शकलेलं नाही। आता आमदार प्रवीण दटके यांनी सरकारला नागपुरात जिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली आहे। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रवीण दटके म्हणाले की सरकारने या रुग्णालयासाठी आवश्यक पदं मंजूर केली आहे, परंतु पदांसाठी अद्याप भरती झालेली नाही। या व्यतिरिक्त 113 प्रकारच्या यंत्रसामग्रीच्या खरेदीला मान्यता देण्यात आली, मात्र केवळ 22 प्रकारच्या मशीन्स खरेदी करण्यात आल्या। यावर उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की येत्या 3 महिन्यात हे रुग्णालय सुरू होईल। यासोबतच आपण आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह रुग्णालयाला भेट द्यायला येऊ असंही त्या म्हणाल्या। नागपूर शहरात आणि जिल्ह्यात खूप वर्षानंतर जिल्हा रुग्णालय होत आहे। या जिल्हा रुग्णालयाची मान्यता मिळाली 2012 ला। हे जिल्हा रुग्णालयाचा वर्क ऑर्डर झाला 2018 ला। हे जिल्हा रुग्णालय 2025 पर्यंत अजून पूर्ण झालेलं नाही। माननीय अध्यक्ष महोदय, 1000 खाटांच्या रुग्णालयाकरता 100 खाटांकरता हे रुग्णालय होतं। 2 मे 2018 ला याचा वर्क ऑर्डर झाला। माननीय अध्यक्ष महोदय, 59.32 कोटी रुपये या रुग्णालयाकरता मंजूर झाले होते। पहिला वर्क ऑर्डर 44 कोटी रुपयाचा होता। अध्यक्ष महोदय, फेज 1 टप्पा पूर्ण झाला अशी माहिती आहे, पण अजूनपर्यंत फेज 1 च्या कामाला ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालं नाही।